निलेश राणे यांनी आपण जर पाहिलं या ठिकाणचे आता आपण बघतोय अधिकारी आहेत ते निघाले आहेत बघा, ईडीचे अधिकारी आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांची गाडी आपण बघतोय कशा पद्धतीने अधिकारी ह्या ठिकाणी निघाले आहेत. आपण पाहतो ह्या ठिकाणी मुंबईहून या अधिकाऱ्यांची गाडी आहे. आतमध्ये अधिकारी सुद्धा आहेत आणि अधिकारी यांची चौकशी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सचिन पाकळे यांच्या खेड सुकवले आणि सावडे येथील कारखान्यावरती ईडीच्या पथकाने आज धाड टाकले. सगळ्यात मोठी बातमी आपण पाहिलं तर या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा पूर्णपणे बातमीने हादरलाय. आपण म्हणलं राजकीय चर्चेला उद्दा आलंय. हेच ते सुकवलीचं आहे, ज्या सुकवलीमध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी हा कारखाना आहे. आतमध्ये ईडीचे अधिकारी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही दृश्य बघतोय. काही वर्षापूर्वी सावडे येथील कार प्रकल्पाबद्दल ग्रामस्थ आमदार निलेश राणेकडे तक्रार केली होती. त्यावेळेस आमदार निलेश राणे यांनी एकंदरीत हा आवाज उठवला होता. मग त्यांना नोटीस बजावलं होता. नोटीस बजावल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या उत्पन्नावरती सुद्धा परिणाम झाला होता. मात्र आज सकाळी 8:30च्या दरम्यान मुंबईहून या ठिकाणी ईडीचे अधिकारी आतमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर ही चौकशी सुरू झाली. आपण सुकवलीच्या खेडमध्ये आहोत. त्या ठिकाणी आतमध्ये 8 ते 10 अधिकारी चौकशी करतात, कागदपत्राची पाहणी करतात, चौकशी सुरू आहे. त्यावर सावडे या ठिकाणी सुद्धा त्याची चौकशी सुरू आहे. आपण या ठिकाणी मला ह्या ज्या बातमीमुळे आहे ना संपूर्ण जिल्हा पूर्णपणे हादरला. कारण हे प्रसिद्ध उद्योजक सचिन पाकळे नागपूर इथं असल्याची माहिती समोर येते. त्या मात्र नेमकं पुढे होणार काय, कारण का एकंदर आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये सध्या शिंदेगड आणि भाजपमध्ये जे काही द्वंद्व युद्ध सुरू झालेलं आहे. ईडीचे अधिकारी मीडियाशी बोलण्यास तयार नाहीत, कारण अजूनपर्यंत नेमकं काय झालंय, कशा पद्धतीची कारवाई आहे, काय एकूण मालमत्ता किती, काय ह्याची माहिती ईडीचे अधिकारी द्यायला तयार नाही. आता ह्याच्यापुढे नेमकं काय होणार याकडे पाहण्यात तितकेच गरजेचं आहे.